आपल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंसमोर बोलण्याची मला संधी दिली याबद्दल मी संयोजकांचा खरोखरच आभारी आहे। मी सेकंड इयरचा स्टुडंट आहे, गरवारे कॉलेजमध्ये मी शिकतो पुण्यात। आणि आज जो आमच्यासाठी हा उपक्रम जाई मॅडमने केलेला आहे, तर या उपक्रमाचा लाभ हा मला 2-3 वर्षांपूर्वी झाला असता तर खूपच छान झालं असतं असं वाटलं। कारण आत्ताच जाई मॅडमनी बोलून दाखवलं की त्यांचं दिव्यांगांसाठी एक शहर उभारण्याचं स्वप्न आहे आणि या शहरात जर आम्हाला राहायला मिळालं असतं तर खूप छान झालं असतं असं वाटतं। कारण आज आम्ही पुण्यात एकात्मिक पद्धतीने शिक्षण घेतो आणि त्यात आम्हाला खूप साऱ्या गोष्टींवरती डिपेंड राहावं लागतं, जसं की रायटर आहे, प्रिंट पुस्तकांची अवेलेबिलिटी नसते आणि या सगळ्या गोष्टींमुळे शिक्षणामध्ये खूप साऱ्या अडचणी या फेस कराव्या लागतात। पण या सगळ्यांवर सुद्धा मात करून पुणे विद्यापीठाच्या सपोर्टने आम्ही आज खूप चांगल्या प्रकारे शिकत आहोत। पण या उपक्रमात सहभागी व्हायला आम्हालाही खूप आनंद होईल असं मी सांगतो। महत्त्वाचा विषय म्हणजे आम्हाला या ज्या महाविद्यालयामध्ये रायटर फ्री एक्झाम्स आम्हाला देता येणार आहेत आणि याच गोष्टीचा खूप मोठा आनंद आज आम्हाला होतोय। कारण एक्झाम्स देण्यासाठी रायटरवरती खूप मोठ्या प्रमाणावर डिपेंड राहावं लागतं आणि रायटर जर नाही आला तर पेपरमध्ये आमचं खूप मोठं नुकसान होतं। कारण आता डिजिटल युग असल्यामुळे आम्ही कम्प्युटरवरती सुद्धा एक्झाम देऊ शकतो, रेकॉर्डेड फॉर्ममध्ये एक्झाम देऊ शकतो, खूप वेगवेगळ्या माध्यमांनी एक्झाम देऊ शकतो। तर मग आम्ही रायटरवरती का डिपेंड राहायचं, हा एक प्रश्न आमच्यासमोर खूप मोठ्या प्रमाणावरती होता। पण आता अशा महाविद्यालयामध्ये जर आम्हाला अशा प्रकारे एक्झाम्स देता आल्या तर आम्ही स्वतःच्या एक्झाम्स देऊन स्वतःच्या कष्टाने आम्हाला पाहिजे तेवढे मार्क्स आम्ही परीक्षांमध्ये मिळवू शकतो। हा एक मला खूप छान विषय मला कुलगुरू सरांसमोर सांगायचा होता की आम्हाला पुणे विद्यापीठात सुद्धा रायटर्स बद्दल आम्हाला रायटर न घेता परीक्षा देता याव्यात यासाठी जर काही झालं तर खूपच मदत होईल। कारण आमच्या सर्व विद्यार्थ्यांचा वेळ हा रायटर शोधण्यात खूप जातो आणि इतर महाविद्यालयांमध्ये सुद्धा विशेष दृष्टीच्या विद्यार्थ्यांबद्दल जनजागृती कमी असल्यामुळे तिथे कौशल्यांचा विकास व्हायला पण खूप अडचण येते। म्हणजे एकात्मिक शिक्षण पद्धतीमध्ये जरी आपण शिकत असलो तरी कुठे ना कुठेतरी प्रवाहातून वेगळं पडल्यासारखं एक वातावरण आज विशेष दृष्टीचे विद्यार्थी आपल्या शहरात फेस करतायत। कारण जागृती आणि डिपेंडन्सी ह्या दोन गोष्टी खूप मोठ्या प्रमाणावरती आम्हाला नेहमी सदवत असतात। पण तरी मला माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा खूप अभिमान वाटतो आणि ज्या प्रकारे आम्ही सर्वजण आज पुढे जात आहोत आणि आमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी आज या ठिकाणी डेव्हलप होत आहेत, तर याचा उपयोग नक्कीच आम्ही आमच्या प्रगतीसाठी करू आणि पुणे विद्यापीठाचं नाव आम्ही नक्कीच देशभरात रोशन करू असं मी सरांना आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या वतीने आश्वासन देतो आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।